सुप्रभात मित्रांनो, सूरज मुंडे ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण ठाण्यामधील नमो सेंटर पार्क गार्डनला जाणार आहोत. खूप फेमस आहे गार्डन. पूर्ण 22 एकरमध्ये पूर्ण गार्डनचं पूर्ण मांडलेलं आहे. पूर्ण आपण आज या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. जेवढं शक्य होईल तेवढं आपण या ब्लॉगमध्ये बघूया. चला जाऊया आता. इकडे आपला तिकीट काउंटर वगैरे आहे आणि प्लॅटफॉर्म वगैरे आहे. आणि इकडनं बाहेर आल्यानंतर वरती तुम्हाला सोबे दिसेल. मग इकडनं वरतीच बस डेपो बस तुम्हाला इकडनं भेटेल. वेस्टला आल्यानंतर बस डेपो आहे. तर मित्रांनो तुम्हाला इकडनं बस वगैरे भेटेल 95 आणि 98 नंबरची. तर बघू शकता मित्रांनो 95 आणि 98 नंबरची बस तुम्हाला डायरेक्ट तर आपण इकडे गार्डनला पोहोचलेलो आहोत. बघू शकता तुम्ही, हा एंट्री गेट आहे. इकडनं आपण इकडे एंट्री करणार, तिकीट वगैरे काढूया आणि मग एंट्री करूया. चला जाऊया आपण. किती होते बघ, आपण एंट्री केलेली हा. या साईडला पार्किंग वगैरे बघू शकता तुम्ही. मित्रांनो बघू शकता तुम्ही, संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे बघा. तर दुपारी 1 वाजता आत्ताच ओपन होणार आहे. संध्याकाळी तर अजूनच तुम्हाला क्राऊड इकडे दिसेल, बघायला भेटेल. संडेला इकडे तिकीट 30 रुपये आहे आणि रेग्युलर तिकीट 20 रुपये आहे. संडे असल्यामुळे इकडे गर्दी पण तुम्हाला बघू शकता. आता चालू झालं आत्ताचं आणि संध्याकाळी तुम्ही तर अजून बघू शकता, अजून गर्दी होईल. मित्रांनो आपण तिकीट काढले बघू शकता. आता आपण एंट्री करणार आहोत. तर चला जाऊया. मित्रांनो पूर्ण गार्डनचा इकडे तुम्हाला मॅप बघायला भेटेल. पूर्ण मॅप आहे. ते स्कॅन करू शकतो, हे दाखव. आणि इकडे त्यांचा ऑफिशियल पेज वगैरे आहे. स्कॅन करून त्यांच्या पेजला जाऊ शकता. पार्कमध्ये एंट्री केल्यानंतर समोरच तुम्हाला सिनियर सिटीजनचं तुम्हाला हे दिसेल. हे तुम्हाला पूर्ण पार्क फिरवते गाडी, बघू शकता तुम्ही. सिनियर सिटीजनसाठी आहे ही गाडी. पूर्ण पार्क तुम्हाला बघायला भेटेल. इकडनं एंट्री केल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर राईट साईडला वॉशरूम वगैरे आहे. तुम्ही वॉशरूमला जाऊ शकता. वॉशरूमची कंडिशन वगैरे चांगली आहे, सध्या तरी चांगली आहे. तर बघूया, कारण का आताच नवीन पार्क चालू झाला आहे. फेब्रुवारी महिन्यात चालू झालेला हा पार्क. तर चला आपण आज या पार्कची तुम्हाला या ब्लॉगमध्ये डिटेल बघायला भेटेल. वॉशरूम वगैरे इकडे भारी आहेत, म्हणजे सध्या तरी कंडिशन खूप चांगली आहे. तर बघूया. इकडे ट्री हाऊस आहे, लहान मुलांसाठी आहे. फक्त लहान मुले इकडे अलाउड आहेत, बघू शकता तुम्ही. खूप भारी आहे लहान मुलांसाठी. पूर्ण झाडच आहे. काय नाही होणार. बीचला कसं हा गार्डन आहे तो 4 पार्टमध्ये डिवाइड आहे. स्पोर्ट झोन आहे, प्ले झोन आहे, लेक झोन आहे, थीम गार्डन आहे. या 4 पार्टमध्ये पण खूप तुम्हाला प्रकार बघायला भेटतील. तर आपण आज या गार्डनचं तुम्हाला पूर्ण डिटेल या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर चला आपण जाऊया. 4 पार्टमध्ये डिवाइड आहे गार्डन आहे, बघू शकता तुम्ही. 4 पार्टमध्ये अलग अलग प्रकार आहेत, वेगवेगळे प्रकार तुम्हाला बघायला भेटेल. 4 पार्टमध्ये पण खूप डिवाईड केलं. खूप मोठं गार्डन आहे. 22 एकरमध्ये हे गार्डन आहे, तुम्हाला बघायला भेटेल. इथे ऑल कॅम्पिंग आहे, बघू शकता तुम्ही. लहान मुलांसाठी आहे. लहान मुलांसाठी आहे इकडे, बघू शकता तुम्ही. आम्ही एका लहान पोराला आणलेली आहे सोबत, बघू शकता. इकडे प्ले झोन आहे, गार्डन आहे, टेनिस गार्डन. जर तुम्हाला खेळायचं असेल ना, इकडे ऑनलाईन आधीच बुकिंग करायला लागते.
नंतर मग तुम्हाला तिकडनं मॅसेज येतो. नंतर मग तुम्ही इकडे जेव्हा मॅच असेल तेव्हा तुम्ही खेळू शकता. चेस प्लाझा चेस गेम आहे इकडे बघू शकता तुम्ही. आपला जयकांत शिकरे. गार्डनचं तुम्हाला नाव बघायला भेटेल इथे. नमो ग्रँड सेंट्रल पार्क. नमो गार्डन सेंटर पार्क. चलो फोटोशूट वगैरे करण्यासाठी मस्त जागा आहे. खूप कमाल व्ह्यू आहे बघू शकता तुम्ही. सर्वीकडे हिरवागार निसर्ग तुम्हाला बघायला भेटेल. या पार्कमध्ये झाडं तुम्हाला खूप दिसतील. चायनीज गार्डन. मुघल गार्डन बघू शकता तुम्ही. लेक क्षेत्र आहे आणि व्ह्यू तुम्ही बघू शकता. खूप कमाल असं व्ह्यू बघू शकता तुम्ही. इव्हनिंगच्या टायमाला अजून तुम्हाला खूप सुंदर असं व्ह्यू कडनं बघायला भेटेल. खूप कमाल व्ह्यू आहे. ब्रिज प्रवेश आणि निसर्गरम्य. चला आपण आता वरती जाऊया. चल जयकांत चल. किती व्ह्यू आहे गर्दी किती. पाणी वरतून पडायला पाहिजे होता. मित्रांनो आता नमो सेंटर पार्क गार्डन आपण फिरून पूर्ण निघालो आहे. पूर्ण एक्सप्लोर केलं आहे त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो टाटा बाय बाय. परत भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये.